शास्त्रीय संगीतमध्ये सरगम गीताचा प्रकार आहे. सरगम गीताचा अर्थ काय होतो? सरगम गीताची व्याख्या सांग. रागातील नियमबद्ध स्वर रचना तालात गायल्यास सरगमगीत असे म्हणतात. सांग पुन्हा. रागातील नियमबद्ध स्वर रचना तालात गाणे याला सरगमगीत म्हणतात. हा, तुला येतं? सांग. रागातील नियमबद्ध स्वर रचना तालात गायल्यास त्याला सरगमगीत असे म्हणतात. वा वा, छान. आता आपण स्वररचना म्हणजे सरगम गीत कोणत्या रागातलं म्हणणार आहे? भूपाली रागामधलं. त्याला भूपराग सुद्धा म्हणतात. भूपरागाची माहिती आहे. राग भूपाली, थाट कल्याण, जात आवडव आवडव, स्वर शुद्ध, वादी ग, संवादी ध, वर्जस्वर म नि, रस गंभीर, समय रात्रीचा पहिला प्रहर, आरोह सारे ग प द सा, अवरोह साध प ग रे सा, पकड ग रे साध सा रे ग प ग ध प ग रे सा. आरोह अरोह पकड म्हणायची, सरगम गीत म्हणायचंय. सा रे ग ग रे साध सा रे ग. सा सा ध प सारे सा जवळदार ग ग रे सारे रे साध साध प ग रे सा साध प हाई सा सा ध प ग रे सा 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 ध प ग रे सा रे ध सा रे ग रे ग सा रे ग प ग ग प ग प ग रे सा ग ग रे ग प ग सा ध सा रे सा ग ग रे सा रे रे सा ध सा ध प ग रे सा सा ध प ग रे सा रे ध
सा सा ध प ग रे सा रे ध सा रे ग रे ग सा सा ध प ग रे सा रे सा सा ध प ग रे सा सा ध प ग रे सा ध सा रे ग रे ग सा सा ध प ग रे ध सा रे ग रे ग. याच्यात बघा आपण एकपटाई म्हटलं आणि दुप्पटाई म्हटलं. दुप्पट सुद्धा यायला पाहिजे. मात्र दुप्पट घेताना काय करायचं, आपण जसं एकपट घेताना पहिली ओळ दोनदा घेतो, दुसरी ओळ एकदा घेतो, अंतरेची पहिली ओळ दोनदा घेतो, दुसरी ओळ एकदा घेऊन परत ध्रुवपद येतो. त्यात तसं नाही. काय करायचं, सरसकट म्हणून टाकायचं पूर्णच्या पूर्ण दुप्पट. हे लक्षात घ्यायचं. या ठिकाणी आपण राग भूपाली मधला हा सरगमगीताचा प्रकार या ठिकाणी गायला, तो कायम ठेवायचा. अनेक गीतं अशी भूपालीमध्ये एका रागामध्ये अनेक गीतं सरगम करता येते, तयार करता येते. याचा घरी जाऊन अभ्यास करायचा. रामकृष्ण हरी.